नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे, दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आपण गट क 1 जून 2025 ला येणारी पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने डोळ्यासमोर ठेवून आपण पेपर अनालिसिसवर आधारित लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. त्याच्यातील आजचा जो पेपर आहे तो आहे गट क 10 जून 2018 चा पेपर आहे. 10 जून 2018 चा पेपर आहे. त्याच्यामध्ये भूगोल विषयातील जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर आधारित आपण आजचे लेक्चर बघूया. ओके, आता पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणता घटक भारताचा मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, मान्सूनवर इफेक्ट करणारे घटक कोणते आहेत. इंडियन मान्सून, भारतीय मान्सूनवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की हा आपला इंडियन प्लॅटू, इकडे आपला हिमालयन माउंटन रेंज, ओके, इकडे हा ॲल्युअल प्लेन. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं तर साधी गोष्ट आहे की ह्या भागामध्ये इकडे सरळ सरळ एक लक्षात घ्या, आपल्याला काय पाहायला मिळतंय, हा इंडियन प्लॅटू आहे. ओके, इकडे हिमालयन माउंटन रेंज आहे. आता इथं जर बघितलं, इथे आपल्याला पाहायला मिळतोय अरोली माउंटन रेंज, सातपुडा विंध्यन माउंटन रेंज, सातपुडा माउंटन रेंज, वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न घाट. ओके, म्हणजे याला आपण काय म्हणूया, भौगोलिक रचना, भारताची भौगोलिक रचना. भौगोलिक रचना कोणाची, भारताची. पहिली गोष्ट भारताची भौगोलिक रचना, हा पहिला नंबरचा पॉइंट झाला. त्याच्यानंतर दक्षिणेकडे असलेला, आलं लक्षात, दक्षिणेकडे असलेला कोण, नंतर इकडे अरबी, इकडे बे ऑफ बेंगाल म्हणजे समुद्र, किंवा आपण काय म्हणूया, महासागर. काय म्हणूया, महासागर, हिंदी महासागर म्हणूया. ओके, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन कोणाचं झालं, हिंदी महासागराचं झालं. म्हणजे पर्याय नंबर 2 काय येतोय की हिंदी महासागर. हिंदी महासागर, महासागर. त्याच्यानंतर या भागामध्ये कोण येतं, तिबेट प्लॅटू. तिसरं कोण येतं, तिबेट पठार. कारण तिबेट पठार तापलं तरच लो प्रेशर क्रिएट होईल. हाय टेम्परेचर टू लो प्रेशर बेल्ट, लो टेम्परेचर टू हाय प्रेशर बेल्ट, वारे वाहतात हाय प्रेशर टू लो प्रेशर, म्हणजे तिबेट प्लॅटू. नंतर इथे येतो थार डेझर्ट, म्हणजे कोण येतं, थरचे वाळवंट. कारण थरचे वाळवंट तापतं ना. ओके, त्याच्यानंतर एल निनो ला निना, एल निनो ला निना. ओके, एल निनो आणि ला निना, ला निना. ओके, हे आलं. त्याच्यानंतर आपण जर बघितलं, हे सगळे प्रकार बघा, हे आपल्याला भारतीय हवामानात घटक, अजून जेट स्ट्रीम आहेत, पूर्वीय जेट स्ट्रीम, हे इंडियन मान्सूनवर इफेक्ट करणारे घटक आहेत. हे जर आपलं एकदम सविस्तरपणे झालं असेल तर आपल्याला इथे कोणतीही अडचण यायला नको. आता इथे बघा, भूमिखंडाचा विस्तृत भाग, यस, भारतात तिन्ही बाजूने असणारा समुद्र, यस, 30 ते 40 अंश दरम्यान पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व आहे, पूर्वीय जेट स्ट्रीम. ओके, त्याच्यानंतर म्हणजे उत्तर काय येते, वरील पैकी सर्व बरोबर. ओके, मग हा क्लायमेटॉलॉजीवर आधारित क्वेश्चन आहे. हा 17 नंबरचा हा जो प्रश्न आहे, हा बऱ्याच विद्यार्थ्यांना का येत नाही, कारण की आपण एवढा बारीक विचार करत नाही. कारण हा उद्योग क्षेत्रावर आधारित सिमेंट उद्योग केंद्राचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम, त्यावेळेस सिमेंट उद्योग हा बातमींमध्ये चर्चेत असेल किंवा हे ठिकाण चर्चेत असेल, चालू घडामोडीचा आधारावर हा भूगोलमधला प्रश्न विचारला गेलेला आहे. तरी आपण लॉजिक जर लावलं तर दालमिया धांद्री, आता हा जो आहे हरियाणामध्ये आहे आणि राजस्थानच्या उत्तरेला येतं, आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे इथे चित्तोडगड हा पर्याय कट होतो आणि इथं सवाई माधवपूर हा पण पर्याय इथे कट होतोय. मग इथं उरले 2च पर्याय, एक म्हणजे दालमिया दांद्री, सवाई माधवपूर, चित्तोडगड आणि खेत्ते. नंतर इथं दालमिया दांद्री, केतकी, सवाई माधवपूर आणि चित्तोडगड. मग याच्यामध्ये जर बघितलं, सगळ्यात उत्तरेला जर बघितलं, आता दालमिया दांद्री, सवाई माधवपूर आणि त्याच्या दक्षिणेला चित्तोडगड येतं. म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचं पर्याय आपलं उत्तर आलं पाहिजे. ओके,
आता असे प्रश्न कदाचित सगळ्यांचेच बरोबर येतात असं नाही, चर्चेचा विषय असला तो आपल्याला शोधता आला पाहिजे, त्याच्यावर आधारित हे प्रश्न असतात. आता नुनमती हा तेल कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? तसं पहिलं तर गुवाहाटी, नुनमती, ओके, दिग्बोई हे जे आहेत आसाममध्ये आहेत. कुठे आहेत? आसाममध्ये आहेत. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. गुजरातमध्ये अंकलेश्वर वगैरे आहे, बिहारमध्ये नाही. ओके, तर याच्यामध्ये उत्तर काय? आसाम. त्याच्यानंतर कात झाडापासून मिळतात. कोणत्या झाडापासून कात मिळते? तर खैरच्या वृक्षापासून कात मिळते आणि कात ही सडवली जाते आणि त्याचे दोरखंड तयार केले जातात. ओके, तर हा खैरचं वृक्ष जे आहे हे थॉर्नी फॉरेस्ट आणि त्यानंतर डेसिड्युअस फॉरेस्ट, पानझडी अरण्य या भागामध्ये आढळणारे हे वृक्ष आहे खैरचं आणि त्याच्यापासून काय मिळवले जाते? कात. सागपासून फर्निचर तयार केलं जातं, टिकाऊ लाकूड आहे. सुंदरीचं वृक्ष जे आहे होड्यांचं होडी उद्योगामध्ये, तसंच त्याच्यापासून टॅनिन मिळवलं जातं. तर आकेसिया म्हणजे काय? बाबूळ. आणि बाबूळ हे थॉर्नी फॉरेस्ट मधलं आफ्रिकेमधून आलेलं हे प्लांट आहे, हे नेटिव्ह प्लांट नाहीये. तर हे आफ्रिकेमधलं टांझानिया देशामधून आलेलं आहे. ते म्हणजे कोणतं? अॅकेसिया. आणि अॅकेसिया म्हणजेच आपण त्याला काटेरी बाबूळ म्हणतो. आणि त्याचं लाकूड हे शेती अवजारांसाठी तर वापरलंच जातं, पण त्याचा डिंक खाण्यासाठी देखील वापरला जात असतो. आणि सुंदरी हे वृक्ष जर बघितलं ते मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणतो आपण त्याला, किंवा किनारी अरण्य, दलदलीत अरण्य. विशेषतः गंगा आणि ब्रह्मपुत्रा म्हणजेच ब्रह्मपुत्रा पद्मा हा जो संगम आहे त्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दलदल आहे आणि विशेषतः सुंदरबन म्हणून आपण जो परिसर म्हणतो त्या भागात या वृक्षाच्या व्हरायटीज खूप जास्त आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया की राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर म्हणजे कोणते राज्य पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर आहे? तर तसं पाहिलं तर हा प्रश्न कधीचा आहे? 18चा प्रश्न आहे. कधीचा प्रश्न आहे? 18चा. पण आपण आता येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण त्याला अपडेट करून घेतलं पाहिजे, कारण हा देखील ह्या आकडेवाऱ्या ह्या स्थिर राहणाऱ्या आकडेवाऱ्या नाही आहेत, या आकडेवाऱ्या बदलतात मित्रांनो. आणि त्याच्यामुळे गुजरात हे जे राज्य आहे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आता हे पवन विद्युतच्या बाबतीमध्ये गुजरात हे अग्रेसर व्हायच्या दिशेने गेलेले. सध्याला तर गुजरातच अग्रेसर आहे. त्यानंतर तामिळनाडू, म्हणजे याचं उत्तर या ठिकाणी काय यायला पाहिजे? तामिळनाडू हे उत्तर यायला पाहिजे. मग महाराष्ट्रामध्ये कुठे पवन विद्युत केंद्र आहेत? तर सगळ्यात मोठा जर बघितला महाराष्ट्रामध्ये तर धुळे जिल्ह्यामध्ये मौजे ब्राह्मणवेल इथे सुजलॉन कंपनीने प्रोजेक्ट उभारलेला आहे आणि तो म्हणजे त्याचं नाव आहे त्या ठिकाणी मौजे ब्राह्मणवेल सुजलॉन कंपनीचा प्रोजेक्ट. 545 मेगावॅट विद्युत तयार होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच भागामध्ये शिवाजीनगर म्हणून भाग आहे, तिथं सोलार एनर्जी तयार होते. आणि महाराष्ट्रामध्ये आता शहापूरला मोठा प्रोजेक्ट येतोय, सगळ्यात देशातील सगळ्यात मोठा सोलारवर आधारित. आपण पवन विद्युत बद्दल जर बघितलं तामिळनाडू. त्याच्यानंतर 21 नंबरचा प्रश्न जो आहे, उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतामध्ये एकूण 18 मुख्यालय आहेत. किती मुख्यालय आहेत? 18 मुख्यालय आहेत. तर उत्तर पूर्व मुख्यालय जर बघितलं तर आपल्याला गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आलं लक्षात? कुठे? उत्तर प्रदेश मधलं गोरखपूर. मुंबईला 2 मुख्यालय आहेत, एक चर्चगेट पश्चिम आणि मध्य मुंबई. ओके, मग त्याच्यामध्ये भारताच्या नकाशावर आधारित जर आपण नीट दिशा पाठ करून घेतल्या तर हे सिकंदराबाद कुठे आहे? म्हणजे आपण काय केलं पाहिजे, एकदा दिशा क्लिअर केल्या आणि भारताच्या नकाशात मध्यांकात हे टाकलं की आपोआप हे पाठ व्हायला सोपं होतं. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की खालील विधानांची सत्यता तपासा. मग त्याच्यामध्ये विधान अ काय म्हणतंय? महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. यस, कारण की बेसिक इरप्शन झालेलं आहे, बेसिक लावा. आणि बेसिक लावा जो आहे तर बेसिक लावामध्ये सिलिकेट पदार्थ कमी असतात, हायली लिक्विड असतो आणि लेस फ्लुइड असतो, त्याच्यामुळे तो हायली स्प्रेड होतो, त्याच्यामुळे प्लॅटू फॉर्मेशन होतं, पठाराची निर्मिती होते. आणि म्हणजेच या ठिकाणी आहे बेसॉल्टिक इरप्शन, म्हणून त्या खडकाचं नाव आहे बेसॉल्ट. आणि याच्यामध्ये टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटचं प्रमाण जास्त आहे, म्हणून त्या मृदेला काळा रंग आलेला आहे. आणि काळी मृदा जी आहे ती काळी मृदा त्यालाच रेगूर मृदा म्हणतो, कापसाची मृदा म्हणतो. असो, विधान बरोबर आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावा रसाच्या संचयनाने झालेली. यस, कारण मॅग्मा चेंबर मधून तो लावा बाहेर येतोय आणि तो इथं डिपॉझिट होतोय. आणि मॅग्मा चेंबर मधून येणारा लावा या भागामध्ये डिपॉझिट होतो आणि फॉर्मेशन ऑफ प्लॅटू. ओके, म्हणजे दोनही विधान बरोबर आहेत. अ आणि ब दोन्ही विधान सत्य आहेत. ओके,
हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर खालील विधानांची सत्यता तपासा. ओके, प्रश्न फार महत्वाचा असतो. प्रश्न समजला तरच आपण पुढचे पर्याय वाचायचे मित्रांनो. याच्यामध्ये पहिलं विधान आहे कोकणचे हवामान हे थंड, विषम, कोरडे आहे. तर हे कोकणचं हवामान कसं आहे माहितीये का? पहिली गोष्ट आपण पहिले पूर्ण प्रश्न वाचून घेऊ. आणि महाराष्ट्र पठाराचे हवामान उष्ण, सम आणि दमट आहे. तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की बघा, कोकण जे आहे कोकण, तर कोकणचं हवामान कसं आहे मित्रांनो की उष्ण आहे. कारण की या ठिकाणी ते देखील मी तुम्हाला समजून सांगतो, उष्ण आहे, त्याच्यानंतर सम आहे आणि त्याच्यानंतर दमट आहे. ओके, हे कोकणचं हवामान आहे. आणि महाराष्ट्र पठार जर बघितलं तर महाराष्ट्र पठाराचं कसं आहे मित्रांनो, उष्ण आहे, त्याच्यानंतर विषम आहे आणि त्यानंतर कोरडे आहे. कसं आहे? कोरडे आहे. आता एक एक शब्द समजून घेऊया आपण. उष्ण म्हणजे या ठिकाणी उष्ण कटिबंधामध्ये 23½ आणि 23½ याच्यामध्ये उष्ण कटिबंध आहे आणि महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधातील राज्य आहे, म्हणून उष्ण हा हवामानी प्रदेश आहे. सम म्हणजे काय आणि विषम म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण की याच्यासाठी दैनिक तापमान कक्षा हे आपल्याला समजलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये दैनिक तापमान कक्षा याचं हे समजण्यासाठी आपल्याला काय समजलं पाहिजे, तर दैनिक कमाल तापमान आणि त्याच्यानंतर दैनिक किमान तापमान. ओके, दैनिक किमान तापमान याच्यामध्ये काय, दैनिक कमाल व किमान मधला फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा. मग महाराष्ट्र पठारावर काय की किमान जर बघितलं 5.5 म्हणजे 4.5 ते 5च्या दरम्यान किमान तापमान असतं. ते समजा उन्हाळ्यामध्ये 20 डिग्री सेल्सिअस आहे. कधी? पहाटे 4.5 ते 5 मध्ये. आणि त्यानंतर दैनिक किमान किती आहे? पहाटे 4.5 ते 5 दरम्यान किती आहे? 20 डिग्री. आणि दैनिक कमाल जर बघितलं तर 45, हे दुपारी 2:30 ते 3:30च्या दरम्यान असतं. म्हणजे याचा डिफरन्स डायरेक्ट आपल्याला किती दिसतोय? 25. ही झाली तापमान कक्षा. म्हणजे याचा अर्थ दैनिक कमाल आणि दैनिक किमान मध्ये जर जास्त फरक असेल तर त्याला आपण विषमता म्हणतो. ओके, तसं कोकणामध्ये दैनिक किमान पहाटे 4.5 ते 5च्या दरम्यान हे किती असतं? साधारणतः 24. आणि दुपारी 2:30 ते 3:30च्या दरम्यान कमाल हे किती असतं? 27. 3 ते 4 किंवा 5चा फरक असतो. म्हणजे याचा अर्थ दैनिक कमाल आणि किमान मधला फरक कमी असतो, म्हणून कोकणात सम आहे आणि पठारावर विषम आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कोकणातील हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे म्हणून तिकडे दमट आहे, तर पठारावर आर्द्रतेचं प्रमाण कमी आहे म्हणून इकडे कोरडे आहे. ह्या कॉन्सेप्ट फार महत्वाच्या असतात मित्रांनो. मग याचं उत्तर जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि आता कोकणचे हवामान थंड, विषम हे चुकीचं आहे. ओके, इथं हे पण चुकीचं आहे. तर इथं सम आणि दमट पाहिजे होतं आणि पठाराचं उष्ण बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं विषम पाहिजे होतं, इथे कोरडे पाहिजे होतं. तर दोन्ही विधान काय आहेत? अयोग्य विधान आहेत. म्हणजे ब दोन्ही असत्य विधान आहेत. ओके, हे आपल्याला लक्षात घेणं आहे. त्याच्यानंतर 24 नंबरचा जो प्रश्न आहे, खालील विधानांची सत्यता तपासा. याच्यामध्ये समुद्र सपाटीपासून जसं जसं उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते. 160 मीटर हाईटला जर गेलं तर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी होतं. याला तापमानात सामान्य लोप दर असे म्हणतात. अतिशय बरोबर विधान आहे. त्याच्यानंतर समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे, ओके, समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसं तसं हवेचे तापमान कमी. यस, समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते, हे इथं चुकीचं आहे. ओके, काय? समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसे हवेचे तापमान काय होतंय? वाढत जातं का? नाही, कमी होत जातं ना. ओके, तर या तापमानाला विपरीतता नो. तर याच्यामध्ये अविधान बरोबर आणि ब विधान असत्य. ओके, हे उत्तर यायला पाहिजे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण जर बघितला, खालील विधानांची सत्यता तपासा. विधान काय म्हणतं? एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण भरपूर असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येस अतिरिक्त कसं म्हणता येईल हो? आलं लक्षात? तर हे विधान काय येईल? चुकीचं येईल. एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्रीचे प्रमाण कमी असेल
आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल, लोकसंख्येचे प्रमाण काय असेल, जास्त असेल तर लोकसंख्येचे न्यूनतम लोकसंख्या असे म्हणतात. नाही, दोन्ही विधान काय आहेत, चुकीचे आहेत. कारण न्यूनतम वरती पाहिजे होतं तर अतिरिक्त खाली असलं पाहिजे होतं. दोन्ही विधान काय आहेत, असत्य विधान आहेत. 26 नंबरचा प्रश्न आहे, खालील विधानांची सत्यता तपासा. अ नंबरचं विधान काय, हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय, द्वीपकल्प म्हणजे काय, तिन्ही बाजूला पाणी एका बाजूला जमीन. भारताच्या तुलनेत उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूप कमी असते, त्यामुळे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. कारण उत्तर भारतामध्ये जर बघितलं या ठिकाणी तापमान कमी का असते, कारण की तो सब ट्रॉपिकल झोन मध्ये आहे. ओके, आणि त्या ठिकाणी हिमालयन रिजन पण आहे. तर त्या जिथे तापमान कमी असेल तिथं दाबेचा पट्टा काय असतो, जास्त. म्हणून हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या, म्हणजे आता बघा हा कोण आहे, हा द्वीपकल्पीय प्रदेश आहे. इकडे अरबी समुद्र आहे, इकडे बे ऑफ बेंगाल, इकडे इंडियन ओशन. आणि इकडे जर बघितलं हा इंडियन हिमालयन रेंज आणि ॲल्युअल प्लेन, इथं कोण आहे, ॲल्युअल प्लेन. आता ह्या भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या भागामध्ये तापमान काय, कमी आहे. या भागात काय, तापमान कमी आहे. ओके, इकडे हाय टेम्परेचर असतं, इकडे लो टेम्परेचर असतं, हाय प्रेशर बेल्ट असतो, आणि इकडे हाय टेम्परेचर असतो, लो प्रेशर बेल्ट असतो. मग याच्यामध्ये बघा हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेत उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान कमी असते, त्यामुळे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक, साहजिकच बरोबर आहे. त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेत द्वीपकल्पीय भारतामध्ये हवेचे तापमान खूप जास्त असते, त्यामुळे हवेच्या दाबाचे प्रमाण काय असेल, कमी असेल ना. कारण कॉन्सेप्ट काय आहे, हाय टेम्परेचर इज इक्वल टू लो प्रेशर बेल्ट आणि लो टेम्परेचर इज इक्वल टू हाय प्रेशर बेल्ट, आणि वारे हाय प्रेशर बेल्ट टू लो प्रेशर बेल्ट असे वाहतात. ओके, मग याच्यामध्ये काय, हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेत द्वीपकल्पीय भारतामध्ये तापमान खूप जास्त असते, म्हणून दाबाचे प्रमाण काय, कमी असते. दोन्ही विधान बरोबर आहेत. विधान अ ब दोन्ही सत्य, 1 नंबरचं विधान आपल्याला द्यावं लागेल. त्यानंतर मित्रांनो, भारताच्या अंटार्क्टिकावर कोणते संशोधन केंद्र आहे, तर मैत्री. ओके, मैत्री, गंगोत्री. ओके, हे नीट पाठ करा. ओके, इंदिरा पॉइंट म्हणजे काय, निकोबार बेटावरील दक्षिणेचं टोक आहे, 645 अक्षरवृत्तावर आहे, 645 वर आहे. आता रोहिणी, आर्यभट्ट, पहिलं ते उपग्रह. ओके, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता 29 नंबरचा प्रश्न आहे, जोड्या लावा उपनद्यांचा. साधी गोष्ट आहे की तापी नदीची उपनदी कोण आहे, तापीची पांझरा आहे. मग एचं 3 आहे का, एचं 3 कुठे आहे, एकच पर्याय आहे, पहिलाच पर्याय, उत्तर डायरेक्ट मिळालं. मग याच्यामध्ये गोदावरीची उपनदी कोण आहे, तर प्रवरा आहे. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं भीमेची कोण आहे, इंद्रायणी आहे. कृष्णाची कोण आहे, पंचगंगा आहे. ओके, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता द्वितीय श्रेणीचे व्यवसाय. ओके, प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, या ठिकाणी 5 सेक्टर आहेत, 5 क्षेत्र आहेत. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील परिसरात दाट लोकवस्ती आढळते. मग आता बघा पिंपरी चिंचवडच उत्तर आहे डायरेक्ट. ओके, आता लातूर, उस्मानाबाद मध्ये पाण्याचंच प्रमाण नाही येतं, इंडस्ट्रियल एरिया कुठून येणार. पंढरपूर, सोलापूर आवर्षण प्रवण प्रदेश आहे, वॉटर मॅनेजमेंट जरी झालेली असेल तरी देखील या ठिकाणी मध्य पठारावर असताना इथं उद्योग क्षेत्राचं जर बघितलं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट खूप कमी दिसते. जळगाव, भुसावळमध्ये पाहिलं तर या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया तसं मध्य भागात येतो आणि उद्योग क्षेत्राचं केंद्रीकरण झालेलं नाहीये. तर पिंपरी चिंचवड आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. ओके, तर आता आपण 2018चा हा जो पेपर होता भूगोल विषयाचा त्याचं आपण विश्लेषण केलं. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर असे लेक्चर आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.